तर हा श्लोक आहे नारळ आणि पोपटाबद्दलचा. उच्चैरेष तरु फलच पृथुल दृष्टवा शुको हर्षिता पक्व शालिवन विहाय जड दिसता नारिकेली गता स्थित्वा तत्र बुभुक्षितेन मनसा यत्नः कृतो भेदने आशा तस्य न केवल विगलिता चुंचुर्गता चूर्णताम. इथे संभाजी महाराज म्हणतायत की पोपट जो आहे तो भाताचा पिकलेला मळा सोडून उंच अशा असलेल्या नारळाच्या झाडावर जाऊन त्याच्या पिकलेल्या नारळाच्या फलाची अपेक्षा करतो. तो भुकेला होऊन तिथं थांबतो, बराच वेळ थांबतो आणि तो नारळ फोडण्याचा मनापासून प्रयत्न करतो. बापरे. पण यामुळे केवळ त्याची भूकच मेली नाही तर त्याची चोच सुद्धा पूर्णपणे नष्ट चूर्ण होऊन गेली. बापरे. इथे त्यांना हे सांगायचं आहे की नको त्या गोष्टीच्या मागे लागल्यावर माणसाची काय अवस्था होते. वा. धन्यवाद मित्रांनो.